लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। उमरखेड येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन डीजे मुक्त साजरा करण्यात आला। अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक SP थोरात यांच्या हस्ते समिती पदाधिकारी यांचा सत्कार। बातमी उमरखेड येथून। उमरखेड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉर्ड येथे 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सम्यक बुद्धविहार येथील धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमात भदंत कीर्तिबोधी हिराबाई दिवेकर, सुधाकरराव लोंढे, कुमार केंद्रेकर यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोपाल अग्रवाल तर प्रमुख पाहुणे सुधाकर लोमटे, ठाणेदार शंकर पांचाळ, सुनील पाटील चिंचोळकर, भीम शाहीर, देवानंद पाईकराव, मेजर डॉक्टर प्रेम धांडे, डॉक्टर अनिल काळबांडे इत्यादी होते। 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सव समितीच्या वतीने मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या। डीजे मुक्त रॅली उत्सव साजरा केल्यामुळे पोलीस प्रशासनाच्या वतीने अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात यांच्या हस्ते समितीच्या पदाधिकाऱ्यांचा पोलीस स्टेशन येथे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। सदर रॅलीमध्ये ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळी, महिला मंडळ तसेच बालक बालिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कार्यक्रमाचे आयोजन उत्सव समितीचे अध्यक्ष शुद्धोधन दिवेकर, उपाध्यक्ष योगेश दिवेकर, सचिव अंकुश दिवेकर, सहसचिव ऋषिकेश पाईकराव, कोषाध्यक्ष आकाश सरवले, संघटक आदित्य खिलारे, कार्याध्यक्ष वैभव दिवेकर, सहसंघटक शंतनू गायकवाड, मार्गदर्शक सिद्धार्थ दिवेकर, कुमार केंद्रेकर, तुषार पाईकराव, गौतम दिवेकर इत्यादींनी कार्यक्रम यशस्वी केला। रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.